100 हेक्टर जवळजवळ लिंबोणीचे क्षेत्र वाढले, ऊस क्षेत्र वाढले, फळबागेत लोक बोलावले, तवळा असन, परत काही संत्रा लोकांना असेल. गेल्या वर्षी जवळपास आमचं गाव 1-1.5 कोटी रुपये हा कांद्याचं उत्पन्न झालेलं नुसतं. कसलाही कडक उन्हाळा पडू द्या, पिण्याचं पाण्याचं तर घराघरात पाणी भेटणार. पूर्वी माझं उत्पन्न असायचं 2 ते 2.5 लाख रुपये, आत्ता माझं 7 ते 8 लाख रुपये उत्पन्न झालेलं आहे. पशुधनाची संख्या जवळपास 1500च्या आसपास आहे आणि 3000-4000 लिटर सावरगावमधून दूध जाते. मी जॉबच करणार किंवा काहीतरी स्वतःचा बिझनेस करणार ह्या हिशोबाने मी सिव्हिल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं होतं. पण आज परिस्थिती अशी आहे की 2 वर्षानंतर स्वतः आपल्या मनातून वाटायला लागलं की आपण नाही बाबा शेतीत उत्पन्न चांगले, आपण शेती केली पाहिजे. आता जरी हे गावकरी आनंदी व समाधानी दिसत असले तरी 2021 पूर्वी मात्र या गावकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट होती. त्याच्या अगोदर परिस्थिती अशी होती 3 ते 4 महिने पाणी टँकरनी पाणी आम्हाला असायचं आणि उन्हाळ्याचं बघितलं तर परिस्थिती अतिशय बेकार. पहिलं काय आम्हाला फेब्रुवारीत पाणी संपत होतं, पाणी पुरत नव्हतं आम्हाला. फक्त एकच पीक घेतलं जायचं, ज्वारी, फक्त ते बी सिजनेबल. पाणी कमी असल्यामुळे दूध व्यवसाय बी लोक करीत नव्हते. काहींच्या बागा होत्या डाळिंब, लिंबोणी, या लोकांना टँकर पाण्यासाठी आणावं लागत होते. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी अखेर गावकऱ्यांनी नाम फाउंडेशन व कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेशी संपर्क साधला आणि या दोन्ही गावांमध्ये कामास सुरुवात झाली. कर्जत जामखेड एकात्मिक संस्थेकडले डिझेलसाठी 75% आणि गावकरी 25%. आणि नाम फाउंडेशनचे मशीन पूर्ण हे मोफत असायचे. 2021 मध्ये 27 मे पर्यंत आम्ही डिप्सिसिटीचं काम केलं. 27 मे नंतर तलाव खोलीकरण करण्याचं काम हाती घेतलं. 21च्या 10 जून पर्यंत आमचे मशीन चालले आमच्याकडे. तलावातला जवळपास 1,500 टिप्पर शेतकऱ्यांनी गाळ टाकून घेतला. जवळपास 30 ते 35 एकर जमीन गाळ टाकून तयार झालेली आहे. हे काम 2021 मध्ये एप्रिलमध्ये चालू झालं, 12-13 तारखेला. ते जवळजवळ मे एंडपर्यंत चाललं. 17 किलोमीटरच्या आसपास एका डिप्सीचं काम पूर्ण करण्यात आले. डिप्सिसिटी व तलावाचं खोलीकरण झाल्यामुळं जमिनीत पाणी मुरतंय व विहिरींना फायदा भरपूर होतोय. पहिलं आमच्या पाण्याची पातळी गावच्या विहिरीची 20-30 फूट खोल असायची. आता हे काम झाल्यामुळं प्रत्येक विहिरीचं पाणी हाताला येत आहे. या कामाचा इतका फायदा झाला आम्हाला की आम्ही असं आमच्या स्वप्नात बी नव्हतं की इतकं पाणी आम्हाला उपलब्ध होईल म्हणून. तर जेवढं डिप्सिसिटी खोलीकरण झालं हे इतक्या वेळेस भरून जिरल्या की त्याचं भरपूर प्रमाणात गावकऱ्यांना फायदा झाला. जवळजवळ 1000 ते 1,500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. असं झालं की ऊसाचे क्षेत्र वाढले, कांदे क्षेत्र वाढले आणि याच्यामुळे लोकांचा आमचा रोजगार वाढला, उत्पन्न वाढलं. याच्या अगोदर आमची 1 गुंठाही फळबाग नव्हती. आता त्या ठिकाणी 1 ते 1.5 एकर संत्री केलेली मी आणि आमचे लिंबोणी पण आहे, लिंबोणी एकरभर आहे आणि आंब्याची काही झाडं लावलेली आहेत आणि ऊस पण आहे. तर हे सगळं शक्य झालं तर ह्या सीसीटीमुळे. टँकर पण झाला, जवळजवळ 3 वर्षाला टँकरचा संबंध नाही आला गावाशी. पाण्याचा पिण्याचा प्रश्न 100% भेटल्याचा मला. प्रत्येक जणाकडे आता संकरित प्रकारच्या 5-5, 6 गाय आहेत. प्रत्येकाचं 100, 120, 70 लिटर. गरीब शेतकऱ्याचं 70 लिटरच्या आसपास दूध आहे. 70-80% लोक जे बाहेरगावी कामाला जायचे तर त्याच्यातले आता फक्त 30 ते 40% लोक कामासाठी जातात. इतर व्यवसाय बी गावामध्ये JCB मशीन वाढल्या, पोकलँड वाढले, 25-30 4 व्हीलर आले असते ह्या वर्षभरात. असं म्हणजे राहणीमान उंचावले, आर्थिक स्थिती उंचावलेली. आणि प्रत्येक जणाला ह्या 2 वर्षापासून असं वाटायला लागले आपल्या गावात पाण्याची सोय झालेली आहे चांगली आणि आपण शेती करू शकतो चांगल्या पद्धतीने गावात. त्यामुळे लोक ही बाहेरचे जे नवीन तरुण पिढी आहे, सुशिक्षित पिढी आहे, ती शेतीकडे वळायला लागली आहे. हे सर्व शक्य झालं ते नाम फाउंडेशनमुळं आणि आमदार रोहितदादा पवार यांच्यामुळं.